तर आपलं काय चालू आहे, थोडीशी चर्चा राहिली ना, हे कंप्लीट करतो. काय सांगितलं होतं, तिर्यंच्यांना सम्यक दर्शन कसं होतं आहे. 7 तत्वांचं नावं माहीत नाहीत तर श्रद्धान कसं होतं, तर ते आपण काल थोडक्यामध्ये पाहिलं होतं ना. मी तर थोडक्यात सांगतो, बाकी जास्त काही विशेष गरज नाही आहे. तिथं भले त्यांना शब्द माहीत नाही पण त्यांना सामान्यपणे भावभासन आहे. मग सामान्यपणे भावभासन कसं असतं, तर त्यांनी सांगितलं की त्या तिर्यंच्यांना माहिती आहे का नाही की मी स्व आहे आणि हे बाकीचे प्राणी पर आहेत, हे त्यांना कळतं आहे का नाही, किंवा मी ह्या जातीचा आहे आणि हे बाकीचे वेगळ्या जातीचे, भले त्या जातीचं नाव माहीत नाही त्यांना, कळलं का. मग हे स्वपर कळतं आहे का नाही. मग तसं त्यांना शरीर वेगळं आहे आणि आत्मा वेगळा आहे हे कळायला काय अवघड आहे. कारण शेवटी ते तिर्यंच्यांनी सुद्धा बघितलेलं असतं ना की प्रेत पडून आहे, तो मेलेला आहे, आत्मा गेलेला आहे, हे कळतं आहे का नाही. हे सामान्य भावभासन तर होतं आहे त्यांना. त्यामुळे तिथं सांगितलं काय आहे की तिथं ते अडचण नाही. म्हणून तिथं सांगितलं की भले नाव जाणत नाही परंतु सांगितलं काय आहे, ज्ञानादी स्वरूप आत्मा आहे आणि शरीराधिकांना पर मानतात असं श्रद्धान आहे. त्यामुळं जीव आणि अजीवाचं श्रद्धान आहे. पुढं त्याने सांगितलं काय आहे की हा जो आत्म्याचा अनुभव घेतो आहे, कळलं का, त्याचा आनंद जो आहे तो कायमचा मिळणारा आहे असं श्रद्धाने. त्यांना मोक्ष माहीत नाही, मोक्षाची कल्पना माहीत नाही की 3 लोकाच्या वर आहे वगैरे, सिद्ध तिथं आहेत वगैरे, काय माहीत नाही आहे. परंतु त्यांना एवढं माहिती आहे की जर मी काही क्षणासाठी हा आनंदाची अनुभूती घेऊ शकतो तर मी लाईफ टाईमसाठी आहे ना घेऊ शकतो, आहे ना. आणि त्याला ते समजून बसतात की मोक्ष म्हणजे ती एक प्रकारची विचार आहे, कळालं का नाही. म्हणजे मोक्ष शब्द माहीत नाही पण त्यांना हे माहिती आहे की मला असा कायमचं पाहिजे आणि ते श्रद्धा नाही मोक्षाचं, कळालं. परत त्यानंतर पुढं सांगितलं काय आहे की आता हे असं सुख पाहिजे आहे तर त्यासाठी मला काय करायला पाहिजे, है ना. हे असं जे बाकीचे प्राणी करतात तसं नाही करायला पाहिजे. त्यामुळे त्यांना आश्रय आणि बंधाचं पण श्रद्धा नाही. काय तिर्यंच्यांना आता आपल्याला जे दिसून येतं ते आपण व्यवहारातनं सांगतो, पण ॲक्च्युली त्यांना निश्चय सम्यक दर्शन पण आहे हे सांगायला लागलं. निश्चय सम्यक दर्शन सुद्धा होतं, कळलं का. मग ते तिर्यंचे असो खालचे नारकी असो, हा मग आता त्यांना निमित्त असं म्हणू शकता की पूर्वभवातली देशना वगैरे वगैरे उपयोगी पडते, कळालं का नाही. पण वास्तविक पाहिलं असताना म्हणजे तिथं ते विचार करतायत त्यामुळे ते श्रद्धान त्यांचं तसं होतं, कळालं का नाही. म्हणून तिथं म्हणलं ॲक्च्युली सम्यक दर्शन म्हणजे काय हे पण मी मागं खूप वेळा सांगितलेलं आहे. आता एकदम क्लिअर करून सांगतो. काय सम्यक दर्शन म्हणजे काय सांगा, किंवा शुद्धोपयोग म्हणजे काय. 3 भाव आहेत का नाही, है ना. अशुभ भाव, शुभ भाव, शुद्ध भाव. 3 भाव आहेत का नाही द्रव्य आणि योगाच्या अपेक्षेने, बरोबर है ना. मग आता हे जे 3 भाव आहेत, आता ह्या 3 भावापैकी आता वास्तविक हे सगळे जीवाचे भाव आहेत का नाही. मग तुम्ही अशुभ का म्हणला, तिथं पराकडून आपण म्हटलं गेलं की बाबा हे अशुभ आहेत, इंद्रिय विषय भोग आहेत का नाही वरे किंवा कशा आधी, ह्याच्या अपेक्षेने त्यांना काय म्हणलं पण अशुभ. शुभ का म्हणला त्या भावांना, म्हणजे देवशास्त्र गुरु तिकड त्या अँगलनं म्हणताय. इंद्रिय संसार भोगाधिकाच्या अपेक्षेने अशुभ म्हणताय, देवशास्त्र गुरुच्या अपेक्षेने त्यांना शुभ म्हणताय. वास्तविक जीवाला काय कळतंय, हे अशुभ शुभ शुभ कळतंय म्हणजे एक भावच आहेत ना शेवटी, एक परिणामच आहेत ना ते शेवटी, कळालं का नाही. मग तसं एक अशुभ होतं एक शुभ होतं, तसं एक शुद्ध होतं. मग शुद्ध का म्हटलं, कारण ह्या सगळ्याचं अवलंबन नाही म्हणून ही कॅटेगरी केली. पण ॲक्च्युली हे जीवाचेच परिणाम आहेत. म्हणून तिथं नियमसारमध्ये सांगितलं भावना भवनाशिनी भावना भववर्धी, म्हणजे जीवाची भावना चालूच आहे, परिणाम चालूच आहेत, कळालं का नाही. हां फक्त एक अशी भावना आहे जी भावाचा नाश करते, एक अशी भावना आहे जी वाढवते. म्हणजे हे समजून घ्या आपल्याला, आपण हे केलं आहे कशासाठी, कॅटेगरी केली कशासाठी. ते म्हणजे काय म्हणतात ना, पराकडून त्याला ते असं संबोधित केलं गेलं, इंद्रिय विषय भोगाकडनं संबोधित केलं की हे अशुभ भाव, देवशास्त्र गुरुकडून संबोधित केलं गेलं की हे काय आहे शुभ भाव. समजतं का नाही, आहे ना. आणि ह्या सगळ्याच्या अवलंबनाने रहित, पण वास्तविक जर पाहिलं असताना एक भाव तर आहेत ना शेवटी, कळतंय का नाही. शेवटी सगळे जीवाचे भाव आहेत, त्यामुळे ते पॉसिबल नाही असं का नाही. मग अशुभ भाव तर कसं पॉसिबल आहे. आज त्या तिर्यंच्यांना
सातव्या नरकात जाण्यायोग्य भाव कसे काय होतात मग? सातव्या नरकात जातात का नाही? कुठले मासे आपण बघितलं आहे का नाही शास्त्रामध्ये? आहे ना, महामत्स्य आणि त्याच्या कानात असलेला तंदुल मत्स्य. मग हे सगळे कुठे गेले? सातव्या नरकात. मग सातव्या नरकात कसे काय जातात? मग तेवढे अशुभ भाव होतात का नाही त्यांना? जीव आहे ना, संज्ञे पंचेंद्रिय जीव आहे म्हटल्यानंतर ते व्हायला काय अडचण नाही आहे तिथं. मग अशुभ होतंय, शुभ होतंय, शुद्ध होतंय, काय त्याला अडचण काय? पॉईंट समजला ना? आहे ना. मग आता तिथं म्हणा एवढे अशुभ कसं काय होतात? आता त्यांना एवढं तर ज्ञान आहे का? आता चलो आपल्याला खूप ज्ञान आहे, त्यामुळे आपल्याला समजा अशुभ भाव झाले तर मानता येईल. कळलं का? मग ते तिऱ्यांच्यांना एवढं ज्ञान आहे का की सातव्या नरकात जाण्यायोग्य अशुभ भाव होतील? काय विचारतोय? ज्ञान आहे का? पण होतंय का नाही? कशावरनं? सामान्य ज्ञानावर. तशाप्रमाणे सांगितलं एवढं ज्ञान नाही आहे सात तत्वाचं, पण सम्यक दर्शन होत आहे का नाही? श्रद्धान होत आहे का नाही? कशावरून? सामान्य ज्ञान. हां, सामान्य ज्ञानावरनं होऊ शकतं. कुठं विशेष जाणलं? तुषमाश भिन्न म्हणले की काय विशेष जाणले सांगा तुम्ही मला. कळालं का नाही? हा, पण जे जाणलंय आता लोक परत सामान्य जाणायचं तर मग आम्हाला वाटतं काय, मग कशाला एवढं विशेष सगळं जाणत बसायचं? कशाला एवढं जीवकांड कर्मकांड एवढं सगळं अभ्यास करत बसायचं आणि मेहनत घेत बसायची? सामान्यावरनं होतं आहे का नाही? त्याची पण ह्यांनी खूप चर्चा घेतलेली आहे. तुम्ही एकदम नीट स्टार्ट टू एंड वाचा. आपल्याला सध्या इथं पॉसिबल नाही. सामान्य जाणणं गरजेचं आहे, परंतु विशेष पण जाणणं का गरजेचं आहे? बुद्धीचा काय नाही, बुद्धी असून सुद्धा विशेष जाणत नाही तर सामान्याचं अजून दृढ श्रद्धान होत नाही. खूप चर्चा घेतलेली आहे ह्यावर, खूप घेतलेलं आहे. मी आता इथं सांगत बसलं तर काहीच मी होणार नाही. असे किती पण प्रश्न येऊ द्या, मी म्हणतो वारंवार तुम्ही वाचा. जिनवाणीमध्ये सगळी उत्तरं आहेत. है ना? हां, ज्या गोष्टी परोक्ष आहेत त्याची उत्तरं नाहीत. परोक्ष म्हणजे आता कर्णवनिकामध्ये अशा गोष्टी असतील ज्या परोक्ष असतील, त्याची काय आता उत्तरं असणार आहेत? ते तर ज्ञानी केवळ नाही. परंतु ज्या गोष्टींना आपल्याला श्रद्धान करण्यासाठी, निर्णय करण्यासाठी किती पण गोष्टी असू द्या, सगळ्याची उत्तरं आहेत जिनवाणीमध्ये. मग तिथं त्या जीवाना मग सांगायला लागलो काय की हे काही लोक म्हणते की नुसतं सामान्य जाणून काम होतं, तर कशाला एवढं विशेष जाणायचं? कळालं का? मग असं व्यवहारात नाही ना म्हणत आपण. काय 2 पैसे कमवल्यावर काम होतं तर कशाला 4 पैसे कमवायचे? तुम्ही वाचा घेतलं. मी सगळं इथं सांगत बसल्यावर काय म्हणजे मग आपल्या मूळ प्रकरणापासून बाहेर जाऊ. पण हे सगळे चर्चा तिथं घेतलेले आहेत की सामान्याचं श्रद्धान का होतं. आता त्यांची तिथं सामान्य ते काही मुद्दाम करत नाहीत, त्यांची तेवढी कॅपॅसिटी आहे. म्हणून काल सुद्धा सांगितलं होतं 5व्या गुणस्थानवरती भले ते 16 पाळतात का, मग तरी सुद्धा 5वं गुणस्थान आहे. मग ह्याचा अर्थ तुम्ही घ्याचाल 16 नसताना सुद्धा 5वं गुणस्थान होतं का नाही? त्यांना जेवढं शक्य आहे तेवढं करतायत. मग तुम्हाला जेवढं शक्य ते तुम्हाला करायला पाहिजे का नको? पॉईंट समजतं का नाही? आहे ना. म्हणून तर तिथं सांगितलं की हे सगळ्या गोष्टींचा नीट निर्णय करायला पाहिजे, सगळ्या गोष्टीचा विचार विवेक ठेवायला पाहिजे. काहीही म्हणजे मनाने आपण लावत तसं उपयोगाचं नाही. उद्याच्याला म्हणचाल काय म्हणजे हे कुआदर्श घ्यायला सगळे अनेक गोष्टी आहेत. काय नरकातल्या नरकी भांडतात का नाही तरी सम्यक दर्शन आहे. मग आम्ही भांडलं तर काय अडचण आहे? कळलं का नाही? तुम्ही म्हणजे कुठल्या दिशेनं जाता हे विचार करायला पाहिजे, है ना. त्यातून तुम्ही काय घेता. म्हणून हे सगळं जिनवाणी समजून आपल्याला काय उलटं घ्यायचं आहे, त्या सरळ ग्रहण करायचं आहे, हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. चला आता पुढं अशा प्रकारे सांगितलं काय मोक्षाचं श्रद्धान करतात, आश्रवबंधाचं श्रद्धान आहे, संवनिर्जरेचं पण श्रद्धान आहे. झालं की नाही? जीवाजी तर कळलेले आहेत, सामान्य रूपं नाही पण काय आहे ना पण करतायत. म्हणून मी म्हणलं होतं काय की भले सामान्य जाणतायत काय, परंतु जे जाणतायत ते समीचीन जाणतायत, हे खूप आवश्यक आहे ना. म्हणून तिथं सांगायचं आहे ना की मोक्ष मार्ग में ज़्यादा ज्ञान की नहीं, समीचीन ज्ञान की आवश्यकता है.
खोली महत्त्वाची आहे, बरोबर. महाराजांच्या डायरीत वाक्य आहे ना. वाचलं का? वाचायला सांगितलं ना, वाचा म्हणून, आहे ना. तर विसाका महाराजांनी सांगितलं ना डायरीमध्ये लिहिलं की लांबी रुंदी महत्त्वाची नाही. म्हणजे ठीक आहे ना, तुम्हाला नाही जास्त, मग ह्याचा अर्थ जास्त करायचं नाही हे पण नाही. हे सगळं वाचा, ह्यात लिहिलेत खूप प्रश्नोत्तर. कुणी करायचं, काय करायचं, कसं करायचं, कसं अभ्यास करायला पाहिजे, सगळं घडवलेलं आहे. तर अशा प्रकारे ह्या सांगितलं आहे. ठीक आहे, तर आपण विषयांतर नाही करत, तर आपल्याला काय आहे समीचीन जाणण्याचं, हे समीचीन तिर्यंचं जाणतात. एवढा शेवटचा पॅराग्राफ घेऊन थांबतो. अजून पुढचे पण पॉईंट्स आहेत, पण मग ते खूपच वेळ जाईल, है ना. आपल्याला मग मूळ ह्यात न जात आहे. जे जीवाची जात ओळखत नाहीत व स्वपर जाणत नाहीत ते परामध्ये रागादी कसे करणार नाहीत. कळलं का नाही, आहे ना. ज्यांना जीव कळत आहे, मग जीव कळत नाही आणि पर कळत नाही, ते 100% काय करणार, रागादीच करणार. जे रागाधिकांना ओळखणार नाही ते त्यांचा त्याग करण्याची इच्छा कशी करतील. आणि तेच रागादी भाव म्हणजे आश्रव होत व या रागाधिकांचे फळ वाईट आहे हे समजणार नाही तर ते रागादी विकार सोडण्याचा प्रयत्न कशा करतील. कसं एकमेकाशी डिपेंड आहे, कळलं का, आहे ना. जीवाजीव कळत नाही, कळलं का, तर तुम्हाला आश्रवबंधावर पण निर्णय श्रद्धान होणार नाही. आश्रवबंधावर श्रद्धान होणार नाही तर संवर निर्जरता काय होणार. कळलं का कसं झालं. काय कुठे गाडी अडकली समजली का. आपली गाडी कुठे अडकते आहे ना. परत वाचतोय, जीव आणि अजीव ओळखत नाहीत ते रागादी करणार नाहीत का, 100% करणार. मग ज्यांना जे रागादी ओळखणार नाहीत ते त्यांचा त्याग कशा करणार. आणि तेच रागादी भाव आश्रव आहेत, रागादिकांचे फळ वाईट आहे हे समजणार नाही तर रागादी विकार सोडण्याचा प्रयत्न कशा करतील. आणि रागादिकांचे फळ म्हणजेच बंद होय. कळलं का. रागादिरहित परिणामांची ओळख झाली तर तद्रूप होण्याची इच्छा करतील. रागादिरहित परिणामांचा संवर म्हणतात. तसेच पूर्वसंसारावस्थेचे कारण कर्म आहे. कर्माच्या हानीला जो ओळखतो तोच त्याकरिता तपश्चरणादिकांची इच्छा करतो. कळलं का. पूर्वसंसारावस्थेला कारण जे कर्म त्याची हानी म्हणजेच निर्जरा होय. जर संसारावस्थेचा अभाव म्हणजे काय ह्याची जाणीव नसेल तर संवर निर्जरारूप परिणती कशासाठी करतील. कळलं का. मी जरा फास्ट वाचतोय कारण मग काय होईल पर उद्देशाला मला तर हे घ्यायचं नाही, आता बास झालं. म्हणजे तुमचं तुम्ही म्हणून तुम्हाला सांगितलं होतं वाचून या म्हणून, वाचून आलं आहे ना. कळलं का नाही. आता भाववासन होतं आहे का. म्हणजे कुठं गाडी अडकते आपली. ह्या जीवाला पंचम काळामध्ये मनुष्य होऊन सुद्धा का सम्यक दर्शन होत नाही आहे. कळलं का. कारण पहिल्यांदा जीव अजीवच नीट ओळखत नाही. जीव अजीव ओळखणार नाही तर रागादी तुम्ही थांबवणार नाही. कळलं का नाही. आणि रागादी नाही कळले तर आश्रवबंधाचं श्रद्धान होणार नाही, आश्रवबंधाचा त्याग होणार नाही. कळलं का नाही. आणि रागादी थांबवण्यासाठी संवर निर्जरेचं श्रद्धान होणार नाही. कळलं का नाही. आणि त्यासाठी सांगितलं काय आहे की बाबा हे थांबू शकतं हे विश्वासच नाही, संवर निर्जर श्रद्धान होत नाही तर मोक्षत्व होणार नाही. असं एकमेकावर सगळं डिपेंड आहे. कळलं ना. मी जर थोडंसं फास्ट सांगतोय, भाववासन होत आहे ना म्हणून त्यासाठी सांगितलं तो वाचून या. कारण मी तर सगळं सांगत बसलो तर मग ते होणार नाही, आहे ना. तर अशा प्रकारे सांगितलं. आणि संसार अवस्थेच्या अभावाला तर मोक्ष म्हणतात. याप्रमाणे सप्ततत्वांचे श्रद्धान असतानाच रागादिकांचा त्याग करून शुद्ध भावरूप होण्याची इच्छा होते. कळलं. जर यापैकी एकाही तत्वाचे श्रद्धान नसेल तर ही अशी इच्छाच उत्पन्न होणार. 7 तत्वापैकी एकाचा पण श्रद्धा नसेल तर इच्छाच होणार नाही मोक्ष मार्गामध्ये जाण्याची. कळलं का. म्हणून तिथं सांगितलं अशी इच्छा तुच्छ ज्ञानी तिर्यांच्या अधिक सम्यदृष्टी नाही होऊ शकते. त्यावरून त्यांनाही 7 तत्वांचे श्रद्धान असते असा निश्चय करावा. मग हे तत्वाचं श्रद्धान करायचं ही त्यांना पण इच्छा होते. कळलं का नाही. म्हणून तिथं सांगितलं काय आहे, म्हणून त्यांना 7 तत्वांचं श्रद्धान आहे. इच्छा नाही तर कामसुद्धा होणार नाही. आणि तिथं त्या तिर्यांच्यांना ती इच्छा आहे म्हणून ते जीवाजीव वेगळे जाणले, त्यांच्या बुद्धीनं जाणले पण जाणले. मी हे का घटवायला लागलो आहे. तिर्यांच्यांना कशामुळे व्हायला लागलं आहे, मग आपण मनुष्य असून का होत नाही ह्याचं उत्तर इथं आहे. आणि खूप तर असे जीव आहेत ज्यांना वाटतं काय मी 7 तत्व पाठ केले म्हणजे मला झालं सम्यक दर्शन. अजून खूप स्थूल बुद्धी आहे, हा ना. मला 7 तत्व कानावर ऐकले, मला 7 तत्व समजले म्हणजे सम्यक दर्शन झालं असं त्याचा संबंध नाही आहे. त्या 7 तत्वांना जसं आहे तसं जाणताय का हे तुम्ही तुमच्या परिणामाकडे पाहून बघा.
सात तत्व आणि सात तत्वांची विपरीत मान्यता छडालेमधून शिकून घ्या. दुसऱ्या का ढालीमध्ये सांगितलं ना सात तत्वांची विपरीत मान्यता. मग बघितलं का तुम्ही तिथं आपण असं काय आहे का आपलं श्रद्धा? मैं सुखी दुखी मैं, मेरे गृह गोधन, मेरे सुततीय मैं, बेरूप सुभग, असं काय आपलं आहे का? असं काय असेल तर मग आपण अजून जीवतत्वाचीच विपरीत मान्यता. कळलं का नाही? तन उपजत अपनी तन नशत आपको, कोणाची तत्व विपरीत मान्यता आहे? अजीव तत्वाची. याही प्रतितिजुत कछुक ज्ञान सो दुःखदायक अज्ञान ज्ञान आहे ना. कुठल्या तत्वाची विपरीत मान्यता आहे? मुद्दा मी पुढचं घेतलंय, मला ही चुकून आसरो म्हणून ते मग सांगतो म्हणले. कुठल्या तत्वाची विपरीत मान्यता आहे की याही प्रतितिजुत कछुक ज्ञान सो दुःखदायक अज्ञान ज्ञान. हा, कळलं का नाही? लक्षात येते का की हे आहे हे जे आहे आपलं कल्याणकारी आहे, पण हे आपल्याला काय वाटतंय? हा ना. याही प्रतितिजुत कछुक ज्ञान, हे सगळं दुःखदायक, हे अज्ञानानं वाटतं आहे ना. आणि मग पुढं संवर तत्वाच्या विपरीत मान्यतेत काय सांगितलं होतं? ती निर्जरा झाली त्याच्या अगोदरचं, ती बंद झालं. एक सोडायला लागलं, एक बंद पकडता एक निर्जर. आत्मके हित विराग ज्ञान सो दुःखदायक अज्ञान. हा, कळलं का नाही? समजलं का नाही? जे आत्म्याच्या हितासाठी वैराग्य ज्ञान आहे, हां तेच वैराग्याने ज्ञान. ते काय आहे? ते लखे आपको, हा ना. आत्महित हेतु विराग ज्ञान ते लखे आपको कष्टदा. आणि हे तुम्हाला कष्टाचं वाटतंय, कळालं का नाही? संसार कष्टाचा वाटत नाही, गोमटसार कष्ट वाटतोय. म्हणून किती जर गायब झाले का नाही पूर्वी येणारे, आहे ना. आलं का लक्षात? मग ही कुठल्या तत्वाची विपरीत मान्यता आहे? संवर तत्वाची विपरीत मान्यता आहे. मग आहे का सम्यक दर्शन त्यांना? आहे ना. ज्यांना शास्त्र काय वाटायला लागलं? कष्टदायक वाटायला लागलं. शास्त्राचं ज्ञान कष्ट वाटायला लागलं. ते सम्यदृष्टी आहेत का? पक्के मिथ्यादृष्टी आहेत. समजलं? भरपूर आहे. आता विषयांतर होत राहील. सांगायचा अभिप्राय म्हणून तिथं सांगितलं बघा, छान छान. ज्ञानावरणाचा क्षयोपशम थोडा असल्यामुळे त्यांना विशेषपणे तत्वाचे ज्ञान होत नाही. तथापि काय दर्शन मोहाच्या उपशमाधिकामुळे तत्वश्रद्धानाची शक्ती प्रगट, हे खूप महत्त्वाचं आहे. ज्ञानावरणाचा सांगितलं काय आहे? विशेषक्षम नाही आहे, कळलं का? परंतु दर्शन मोहण्याचा उपशमाधी करण्याची शक्ती आहे. त्यामुळं सम्यक दर्शन होत आहे. म्हणून म्हणाले की याप्रमाणे लक्षणामध्ये अव्याप्ती दोष येत नाही. ते म्हणतात ना की अव्याप्ती दोष येतो, प्रश्न होता, कळलं ना? ठीक आहे. आता ते सगळं घटवत बसत नाही. मग सांग मला हे खूप महत्त्वाचं. ज्ञानावरणाचा क्षयक्षम थोडा असताना सुद्धा काम होतंय, हे सांगायला लागलोय. कोणीही जीव असो, वीर सगळे महाराज आपल्याला ते सांगून गेलेत, कळालं का? आता तिर्यांच्या ना किती क्षयक्षम आहेत तरीसुद्धा ते सम्यक दर्शन करतात ना. मग त्याच्यापेक्षा जास्त क्षयक्षम तुम्हाला आहे ना. मग काय अडचण आहे? इथं ज्ञानावरणाचा क्षयक्षम थोडा जरी असला तरीसुद्धा भले विशेष जाणत नाही, परंतु सामान्य करू शकतो.
आपला मोक्ष मार्ग प्रगट करू शकतो. आता हा स्वतःवर विश्वास आहे का, हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे ना. भले तुम्हाला आता नाही लक्षात राहत मोहाचे उदय अनुदय काय झालं का, एक अभ्यास झाला, आता दुसरा अभ्यास विचारतोय. सोडवले का घरी? कोणी कोणी घरी सोडवलं त्यांनी हात वर करा बरं. 1 2 3 4 5 6 झालं, संपलं. अहो तुम्हाला सांगतोय काय, पुढं आपल्या पुढं जायची की नाही गाडी, पुढचं समजून घ्यायची इच्छा आहे की नाही. मग घरच्या घरी सोडवा म्हणलं अवघड आहे का? हां, घरच्या सोडवा, स्वतः वेळ द्या, बुद्धी लावा, थोडं प्रयत्न करा. चुकलं तर तिथं बघून घ्या, उत्तर तुम्हाला पाठवलं आहे की पाठवलं आहे का नाही. आता मी घटवत नाही, ते उद्या घटवतो. तर अशा प्रकारे सांगितलं काय आहे की आपल्याला सांगितलं की अशा प्रकारे तिर्यंशांना सम्यक दर्शन कसं होतंय हे समजलं का. ह्याच्यावरून आपल्याला सांगितलं काय, मनुष्याला सुद्धा सम्यक दर्शन प्राप्त करायला काही सुद्धा अडचण नाही. चला आता मूळ प्रकरणाला येऊया. आहे ना, तर आपण त्यामध्ये काल पाहिलेलं आहे काय, कुठं आलं हे, हां बरोबर. काल आपण पाहिलं ना काय, हे सगळं पाहिलेलं आहे. सम्यक्त्वाचे 3 भेद. आता हे काय सांगत बसायची गरज आहे का, कारण ऑलरेडी ही रिव्हिजन आहे. असं नाही की हे पहिल्यांदा शिकवतो आहे ना, हे ऑलरेडी रिव्हिजनच आहे. ठीक आहे, आता पुढं बघूया. हा ना, कुठल्या कुठल्या, हे तर झालेलं आहे, कुठल्या कुठल्या कर्माचा उदय असतो ते, है ना. हां काय, मिथ्यात्वाचा उदय, हां मिथ्यात्व गुणस्थानामध्ये आनंदानुबंधी 4चा उदय आहे. कळालं का नाही. आनंदानुबंधी 4चा उदय कुठल्या, पहिल्या आणि दुसऱ्या गुणस्थानामध्ये आहे. पुढं अनंतानुबंधीचा उदय नाही. कळालं का. मिथ्यात्वाचा उदय फक्त पहिल्यामध्ये आहे, है ना. सम्यक मिथ्यात्वाचा उदय काय आहे सांगितलं, है ना, 3ऱ्या गुणस्थानामध्ये आहे. आणि सम्यक प्रकृतीचा उदय, है ना, फक्त क्षयक्षम सम्यक्त्वामध्ये आहे, औपशमिक आणि क्षयिक सम्यक्त्वामध्ये नाही. समजलं का नाही, है ना. अशा प्रकारे ह्या 4 आणि ह्या 3 ह्या 7 प्रकृतींचा काय आहे, इथं क्षय होतो तेव्हा क्षयिक सम्यक्त्व आहे. कळलं का नाही. हे सगळी चर्चा पुढं घेतलेली आहे. क्षयक्षम सम्यक्त्व काय, मिथ्यात्व, सम्यक मिथ्यात्व आणि आनंदानुबंधी 4 ह्यांचा काय सांगितला, उदयाभावी क्षय, है ना. मग इथं लिहिलं बघा, देशघाती रूप फळ, हे सर्व घाती आहेत ना. ह्यांचा उदयाभावी क्षय म्हणजे काय झाला, तुम्हाला सांगितलेलं आहे. देशघाती रूपानं काय येत आहेत, उदयाला येत आहेत, है ना. सद्वस्था रूप म्हणजे त्यांची काय झाली नाही आहे, उदीर्ण झालेली नाही. म्हणजे उदयाला आले नाहीत म्हणजे काय, है ना, वेळेच्या अगोदर उदयाला आले नाहीत, त्यामुळे ते उदीर्ण झाली नाही, हे काम झालेलं आहे. आणि सांगितलं सम्यक प्रकृतीचा सांगितलं काय आहे, उदय आहे ना, हे फळ आहे. तेव्हा काय होतं आहे, क्षयक्षम सम्यक्त्व होतं आहे. आता सांगितलं काय आहे, ह्या अपेक्षेने सांगितलं काय आहे, ह्याला काय नाव पडलेलं आहे, क्षयक्षम झाला आणि सम्यक प्रकृतीचा उदय आहे म्हणून ह्याला नाव काय पडलं, वेदक सम्यक. समजलं ना. क्षयक्षम सम्यक्त्वाला काय म्हणतात, वेदक सम्यक्त्व. कळलं का. वेदक म्हणजे काय करतात, वेदन करतात. मग कशाचं वेदन करतायत, सम्यक प्रकृतीचा काय करतायत, वेदन करतात. कळलं, है ना. पुढं कशाच्या निमित्ताने होतं सांगितलं, तत्वार्थ श्रद्धा, त्यामुळं होतं. आणि त्यामध्ये काय दोष लागतात, चल मल आगाड दोष लागतात. करून आला का अभ्यास, काय चल मल आगाड दोष काय विचारतोय, त्यातलं जेवढं जमेल तेवढं तर केलं का. हां किती जण म्हणतात बघा की, असं आहे. काय करायचं आपल्याला, काय करायचं नाही ना. एक तर सम्यक दर्शन करायचं नाही, आणि केलं तर आपल्याला त्याला निर्मल करायचं पण नाही, आहे का नाही. मग कशाला मोक्षाला जाणार आहे सांगा मला, हेच कळत नाही पहिल्यांदा.
आपल्याला जर आपल्या परिणामांवर काम करायचं नाही तर मोक्षाला जाणार तर कशाला? जाणार नाही. चुकीच्या भ्रमात कशाला राहता, नाही की नाही? म्हणून सांगतोय काम करा. काम केलं तर त्याचं काय होणार? फळ मिळणार का नाही? स्वयंपाक केला तर खायला मिळेल का नाही? हां, लक्षात येते का नाही? काम करावं लागतं त्याच्यावर, नाही ना? तर चल मल आगाड दोष तुमचं तुम्ही आपले परिणामात पहा. घटवलेलं आहे मलमध्ये तर लावू शकता, ठीक आहे. चल आणि आगाड नाही. मलमध्ये सांगितलं होतं शंका, कांक्षा, विचिकित्सा सांगितलं होतं का नाही? किती किती प्रकारानं करतोय आपण. घटवलं का? काय विचारतोय? शंका, हां, घटवलं का? कोणी कोणी काय सांगा कोणाला सांगायचं असेल तर. सांगायचं असेल तर म्हणजे तुम्ही भले चिंतन करून आला, पण सांगायचं नसेल तर काही जबरदस्ती नाही. पण सांगायचं असेल तर सांगू शकता. स्थूल स्थूल तर सांगू शकताच, सूक्ष्म नाही सांगू शकत तर, आहे का नाही? कोणा सांगायचं आहे का? मल दोष कसे लागतात आपल्या आपल्या परिणामामध्ये, आहे ना? कोणा सांगायचं आहे का विचारतोय तर, आहे का? नाही बाबा, आम्हाला आमच्या चुका नाही सांगायच्या. हां हां हां, जर सांगितलं पूजा करत असताना बाहेर लक्ष दिलं, है ना, तर ते ठीक आहे. बरं ठीक आहे ना. हां, शंका, बरोबर. स्वर्ग नरक कोणाला माहिती, उगा आमच्या मागं लागले ती. तर हा काय झाला? शंका दोष. कळलं का? कांक्षा, कांक्षा काय? हां, आता मी एवढं करतोय, धर्म स्वाध्याय करतोय, मला काय मिळायला पाहिजे? आ, मला तशी साता उदय आला पाहिजे. आता एवढं प्रायश्चित्त प्रतिक्रमण केलं आणि म्हणतो सुद्धा आपण तोंडानं आम्ही सगळं केलं बरं का, पण आमचा काय प्रॉब्लेम सॉल्व झाला? हा कुठला दोष आहे? कुठला दोष? आता रोज मंदिरात येतोय, आम्हाला काय तर मिळालं पाहिजे का नाही? आमचा मान सन्मान, सत्कार, पुरस्कार, काहीतरी पद बीत काय तर मिळालं, काय तर पाहिजे बाबा आम्हाला, आहे का नाही? हे असं आता मी म्हणलं जेवढं मी खूप सांगू शकतोय, खूप म्हणजे खूप सांगू शकतो, पण जेवढं सांगाल तेवढं तुम्हाला मग पुढं वाईट वाटत जाईल. नको का? काय म्हणलं ना, सगळं सांगू नका. मग तुम्हाला तुमचे दोष कळणार कसे? तुम्ही स्वतः चिंतन करून आणत नाही आणि आम्हाला सांगू देत नाही. हा ना, असं आहे. मग कांक्षा, कित्येक कांक्षा आहेत, एक म्हणून नाही, कित्येक कांक्षा आहेत. म्हणजे संसार भोगाची तर आहेच आहे, परंतु धर्म कार्यामध्ये, धर्मक्षेत्रामध्ये सुद्धा कित्येक कांक्षा आहेत, है ना? आणि हा काय आहे? कांक्षा दोष आहे. कळलं का नाही? समोशरणात जाऊन म्हणला काय, म्हणून असं चिंतन करा, सहज चिंतन करा. किती दिवस समोशरण होतं का नाही? बाकीचे सगळे होते का नाही? गंधरादी काय म्हणतात, बाकीचे सगळे मुनी होते का नाही? आणि किती दिवस दिवेजणी खिरली नाही, आहे का नाही? आणि मग ते कोणी एक जीव आला जो जैन धर्माला फॉलो पण करत नव्हता, त्याला लगेच प्रमुख गंधर्वपद दिलं. मग बाकीच्यांना वाईट वाटलं असं का नाही? हां, एक दोघं कोण वाईट वाटलं आहेत, काहीतरी उदाहरणं आहेत, ती काहीतरी गोष्ट. मग ते संसारात भटकत फिरले, पण बाकीच्यांना का वाईट वाटलं नाही? कारण त्यांच्याकडे कांक्षा दोष राहिला नाही. त्यांनी ते आपल्या कांक्षा दोषावर काय केलेलं आहे? विजय मिळवला. असं येत नाही की मनात विचार येत नाहीत, पण त्याला ते स्वच्छ करतात. समजलं का? असं श्रद्धान दृढ केलं जातं. मग 66 दिवस तुम्ही होताच की, पण काय होय नाही ना तिथं का? आणि ज्या जीवामध्ये जशी योग्यता आहे त्या जीवाकडनं ते तसंच होणार आहे. तिथं थोडीच पार्सलिटी आहे. काय म्हणतोय कळतंय का? हां, आहे ना. अशा प्रकारे एक म्हणणं ना, जेवढं घटवेल ना मी एवढं घटवू शकतो, है ना. ह्याच्यावर 3 तास प्रवचन करू शकतो एकेका दोषावर. एवढे आपल्यामध्ये पडलेले आहेत. विचार करा, चिंतन करा, कशासाठी करतोय आपण धर्म कार्य, आहे ना. त्यामध्ये काय अभिप्राय, आणि हे शंका कांक्षा पडली आहे का, आहे ना. मला चान्सच देत नाही, आहे ना, सांगायला वगैरे वगैरे. एक्झाम्पल, आहे ना, आम्हाला काय
आम्हाला तिथं हे करायला देत नाही, पुढं पुढं हे करायला दे, सगळं हे कांक्षा. मग हे सांगितलं कांक्षा दोष आहे. पुढं हे आता तुम्हाला समजलं, तवरनं ताक समजून घ्या. पुढं पुढं काय आहे? हां, कुठं करतोय विचिकित्सा सांगा बरं. किळस कुठं कुठं आहे? किळस कुठं कुठं आहे? हां, वयावृत्त करायला किळस करतो आहे ना. काय आंघोळ करत नाही, त्यांच्या ह्यातनं वास येतोय, समजलं का नाही? त्यांची काय स्वच्छता नाही, साधू समजते का नाही? त्यांच्या बाकीचं सगळं हे करण्यामध्ये किळस उत्पन्न होते. हे साधूबद्दल. देवाबद्दल किळस आहे का नाही? हां, मग ते सांगतोय. आंघोळ करताना अर्धा तास धुवून करणार, प्रक्षाळ करताना है ना. देवाबद्दल, शास्त्राबद्दल किळस. हां, आपल्या कपाटातले बघा, घरातले शास्त्र कसे आहेत, व्यवस्थित आहेत का? एक नाव सांगितलं तुमच्याकडे, हे ग्रंथ आहे का म्हटलं तर मिळते का? काय विचारते? हां हां, काय म्हणते? बघावं लागते. बघत तर बिलकुलच नाही. असं फक्त उघडतात, सहजासहजी दिसलं तर बघतात, नाही तर नाही हो आमच्याकडे नाही. अशी आपली हालत आहे का नाही? शास्त्राबद्दल किळस आहे का नाही ती? आहे का नाही? मोबाईलमध्ये सगळं दिसतंय म्हणतात, आहे ना. तो आळस झाला, किळस नाही. शास्त्रामधल्या पुस्तकांना कवर लावलं नाही, आहे का नाही. बाकीचे सगळे कपडे कसे ठेवलेत? हां, दागिने कसे ठेवलेत? हां, कसे ठेवलेत विचारतोय? असे उघडे ठेवलेत का? हां, त्यांना सगळं कवर लावलं आहे का नाही? मग आपल्या शास्त्रानं कवर लावलं आहे. आता श्रुतपंचमी आली, काय किती वर्ष झाली आपण ते कार्यक्रम राबवत, आठवत आहे का? सगळ्याच्या घरी मी येऊन चेक करत होतो, तुम्ही कवर लावलं आहे का, आहे का ना. आता बघा की काय झालं आहे त्याचं. कवर लावलं नसतं, कवर लावा. श्रुतपंचमी आलेली आहे, कळालं का नाही. पुस्तकांची लिस्ट करायला लागा. मला माहिती आहे सगळे एका दिवशी होत नाही, रोज थोडं थोडं करा. घरातली स्वच्छता ठेवताय, परंतु त्या कपाटातली स्वच्छता आहे का नाही? वास येतोय तिथनं, बघता का तुम्ही? कपाट उडून बघितलं का शास्त्राचं? वास येतोय कुबट, बघितलं का? विचारतो तुम्हाला, आहे ना. मग तिथे जरा तिथे काय टाकायचं ते टाका, की तिथं काय टाकायला लागतं ते. हां, वेखंड, डांबर, गोळी, ज्यांना जे काय टाकायचं ते टाका, आहे ना. पण ते टाका, समजते का नाही? काय करायचंच नाही आपल्याला. मग ही काय झाली? शास्त्राची किळस, आहे का नाही. आम्हाला गोमटसार समजायचा, ही काय झाली? किळस आहे का नाही? बरोबर का नाही? आहे ना. आम्हाला समयसर सांगा, मग बघायला की कशी गर्दी पडते. गोमटसार म्हणलं की आम्हाला नाही शिकायचं, आहे ना. किती जण अवेलेबल आहेत बघा की आता, आहे ना. मी म्हणलं ना, असं तुम्ही असं समजू नका की इथं नाही. इथं महावीर भगवंताचं समोशरण जरी असतं ना, तरी सो तुम्ही म्हणलं असता पाऊस पडते आम्ही येत नाही. पहिल्यांदा कुतूहल म्हणून बघायला जाचाल, रोज रोज कोण जातंय, आहे ना. आणि 4 वेळा तर बिलकुलच नाही, आहे ना. बरोबर आहे का नाही सांगा? ही किळस आहे, किळस, आहे ना. खूप आहे, झालं, वेळ झाला, संपला, आहे ना. विचिकित्सा पुढं भर संपवून टाकू. हां, विचिकित्सानंतर मूढता, मूढ दृष्टी. हे आत्ता मी नाही घटवत, मी परत घटवणार आहे ना. पण चांगला घटवणार आहे, खवळणारच आहे, पण ते दाखवणार. सो मूढ दृष्टी. चला पुढतं, मूढतानंतर पुढं काय? उपगुहन, अनुपगुहन. अनुपगुहन दोष आहे ना. आपले दोष प्रगट करत नाही, कळलं का? दुसऱ्यांचे दोष दिसताय, हे काय आहे? अनुपगुहन आहे ना. उपगुहन नाही आहे, कळलं ना. आपले दुसऱ्याचे दोष प्रगट करणं, आपले दोष झाकणं, आहे ना. हे अनुपगुहन आहे. मग हे किती किती करतोय आपण? करतोय का नाही सांगा बरं? आणि सारखं चालू असतं, आहे ना. सासू म्हणते सुनेला, आहे ना, आम्ही असताना सगळं करत होतो, तुम्हाला एवढं जमत नाही, आहे ना. वडील म्हणतात मुलाला, आम्ही काय केलं आहे, काय
एवढ्या ह्यात एवढं सगळं संसार चालवलं आहे. तुम्हाला एवढं एक्झाम्पल आहे, मी आपलं एक स्थूल सांगतो उदाहरण आहे ना. तसं सगळंच सारखं दोष दिसतात का नाही, सारखं दोषांचं चाललं आहे का नाही आहे ना. तर अशा प्रकारे आणि स्वतःला एकदम काय समजायचं, मी कसं आहे पर्यायात निर्दोष झालेलो आहे, बरोबर का नाही. असे सगळे समजतात ना स्वतःला. मग ह्यात मग कधी होणार भगवान, ज्यावेळेस स्वतःला जाणवेल येईल की माझ्या पर्यायामध्ये हे दोष आहेत, मान्य आहे, माझ्यामध्ये आळस आहे. तुम्ही रोज सांगताय तरी सुद्धा मी अभ्यास करत आहे, ते नाही पण म्हणत नाही. आळस आळस बघा आहे का नाही. हे दोष जोपर्यंत स्वीकारणार नाही तोपर्यंत मग भगवान कसं बनणार. पर्यायातले दोष एक स्थूल सांगतोय, आपल्या चारित्र्यातले दोष आहेत, आपल्या ज्ञानामध्ये दोष आहेत, आपल्या श्रद्धानामध्ये दोष आहेत. हे सगळे काय करायचे आहेत आपल्याला, मग हे पर्यंत कळलं पाहिजे ना, है ना. मग हे सगळं काय सांगितलं, अनुभवगुहन. पुढचं अंग अस्थितीकरण. स्थितीकरण अंग आहे अस्थितीकरण. अस्थितीकरण करतोय कसं, पहिल्यांदा स्वतःवर लावू ना, नंतर दुसऱ्याचं जीवांचं पण घडू शकतो, बरोबर आहे ना. आता पहिल्यांदा कळलं आहे आपल्याला, दोष उपगुहांमध्ये कळलं आहे ना, परंतु आता ते स्थितीकरण आपण स्थिर होत नाही आहे का नाही. बाहेरच्या सगळ्या गोष्टी स्थिर होतोय का नाही, काय प्रश्न विचारा पुरुषांना. GST कळला नाही तरी सुद्धा तुम्ही करताय का नाही, काय. आणि हे गुणस्थान कळलं नाही तर गायब कसं काय झाला, मार्गस्थान कळलं नाही तर गायब कसं काय झाला. स्थितीकरण कुठे केलं, स्वतःला स्थिर केलं का. भले नाही म्हणजे मला ज्ञानान कर्माचं प्रत्येकाचा क्षयक्षम वेगळा आहे, परंतु हे महान तत्व आहे. आणि घरी बसून का ऐकायला होणार आहे का, केवळ ज्ञान होणार असं तर घरी बसून करा, होणार आहे. ज्याला ह्या भावात होत नाही त्याला पुढच्या भावात काय होणार आहे. केवळ ज्ञान कसं होणार, ज्याला एवढं ज्ञान सहन करू शकत नाही, केवळ ज्ञान कसं होणार. काय म्हणतोय कळलं का नाही, आहे ना. असं तर अशा प्रकारे स्थितीकरण आहे. आणि अन्य पण लावू शकता. पुढं काय आहे, अवात्सल्य. किती मनामध्ये भाव आहेत सगळे अवात्सल्याचे, आहेत का नाही सांगा बरं. हा असाच आहे, हे असाच आहे, हे तसाच आहे, बरोबर का नाही. हे सगळ्यावरती आहे का नाही, हां काय सांगायची गरज आहे का. आपल्या डोक्यात फिक्स असतं का नाही. हां गांधी असे, फडे असे, फलटणकर असे, दोषी असे, हे असे. मी म्हणलं जेवढं सांगाल तेवढं वाईट वाटत. पंढरपूरवाले असे, अकलूजवाले असे, काय सोलापूरवाले असे. हा सगळा श्रद्धानातला काय आहे, अवात्सल्य, बरोबर का नाही. पुढं त्यानंतर अप्रभावना आहे ना. अप्रभावना सुद्धा आहे का नाही, की आपल्या सगळ्या कार्यातून काय होत आहे, प्रभावना कमी आणि अप्रभावना होते, दिसून येते का नाही. काय सगळे काय फेरे काय मोर्चाला येतात आहे का नाही. आणि मोर्चाला आल्यानंतर मी केलं होतं ना मोर्चा, आपण काढला नव्हता का, आहे ना. मग विचारलं आहे ना, सगळेजण पाणी प्यायला लागले आहे ना. गाळलं का पाणी म्हणलं, आहे ना. मग नाही आवडत तसं असलं काय विचारू नका. गाळलेलं पाणी नाही आम्ही पिणार, पण आम्ही माहेर भगवान की, तो काय जयचं म्हणा की माहेर भगवान की, हां जय म्हणणार. आक्रोश मोर्चा, आक्रोश मोर्चा. अरे तुम्ही जय नाही का, जैनांचे 3 लक्षणं सांगितले होते का नाही. मी बोललो तिथं, जे होते पुरुष तिथं बोललो का नाही. कुणा बोललो तर मला आठवत नाही, 2 ठिकाणी तिथंच बोललो आहे का नाही. पाणी गाळून सगळ्यांनी त्या आघाडीत बिस्लरीचं काय आहे ना, पाणी गाळून पिला का तुम्ही. बेसिक आहे ना. रात्री जेवण करताय धर्मकार्याच्या वेळेस, तुम्ही बाहेर काय करताय मी नाही बघत, पण धर्मकार्याच्या वेळेस सुद्धा रात्री जेवण करताय, पाणी आघाडीत पिताय. कसली प्रभावना, कसली प्रभाव. मोठं पंचकल्याण पण पाणी गाळून आहे का. तिथं बाकीच्या गोष्टीत लोक सगळेच आहेत बरं का, करोडो खर्च करतात, पण पाणी गाळून व्यवस्था करायला काय त्रास आहे. 48 मिनिटानंतर कापड बदलायला तुम्हाला त्रास काय. इथं करोडो खर्च करताय नाही त्या गोष्टींना, परंतु जे मूलभूत सिद्धांत आहे
मग ही अप्रभावना नाही का? काय विचारतोय? उद्याच्याला काय तरी ठेवला विधान लक्षात ठेवायचं. पहिल्यांदा काय पाहिजे? पैसे तिथे इन्व्हेस्ट करायचे. काबडं नाही का काय नाही, माणसानं काय, मला गणितच कळत नाही, सवयच नाही सगळ्याला, है ना. मग ही प्रभावना आहे का अप्रभावना? कळतंय का नाही? हे सांगा, बोलायला पाहिजे का नको? काय विचारतोय? म्हणून तर मी नसतो, जाऊ दे बोलले, काय बोलायला गेलं वाईट वाटतं सगळ्या, आहे ना. पण सांगायचा मला उद्देश आहे ना. जरा विचार करा, जरा थोडा प्रभावना करायला चालला आणि तुम्ही अप्रभावना करायला लागलाय, बरोबर का नाही? दशलक्षांमध्ये प्रभावना करायची इच्छा असती आहे ना, आणि काय चालतोय, काय चालली? हां, एवढं नटून थटून आल्यानंतर काय येते? प्रभावना आहे का अप्रभावना आहे? एवढा शृंगार केल्यावर काय विचारतोय? लक्षात येतंय ना? असं सगळ्या गोष्टीत लावा, चिंतन स्वतः करा. मी भरपूर घटू शकतो, भरपूर आहे, पण वरनं ताक समजून घ्या, आहे ना. सगळ्या गोष्टी तुमचं तुम्ही लावा. अशा प्रकारे हे सम्यक्त्वातले काय झाले, आता हे दोष संपले. आता तुमचं तुम्ही अभ्यास करून घ्या, चिंतन. आता उद्याच्याला आपण काय बघणार आहोत? उपशम सम्यक्त्वाचं पडल्यानंतर हे बघितलं तसं आपण, आहे का नाही, परंतु माहीत असं आहे ना, उपशम सम्यक्तीच्या काळाच्या पूर्वीच पडला तर दुसरं गुणस्थान येतं, आहे ना. आणि काळ संपल्यानंतर पहिलं तिसरं नाहीतर जे गुणस्थान असेल ते, जे म्हणजे चौथं पाचवं सहावं सातवं जे काय असेल ते हाय कंटिन्यू राहतं. कळलं का नाही? हे झालं का नाही? थांब दाखवतो. काय असे करतात का नाही, चेहऱ्यावर असं दाखवतात की मलाच मग प्रश्न पडतोय. आपण हे दाखवलेलं आहे, दाखवतो. हे केलं ना आपण, इथं सांगितलं का नाही? उपशम सम्यक्त्वाच्या वेळेस जर एवढा काळ सहावली एक समय किंवा सहावली हे एवढं शिल्लक राहायला असताना ह्यामध्ये काय होऊ शकतो? जर अनंतानुबंधीचा उदय आला तर दुसरं गुणस्थान येतं, नाहीतर हे उपशम सम्यक्त्वाचा काळ संपला तर एकतर तो मिथ्यात्व मिश्र, नाहीतर सम्यक प्रकृतीचा उदय आला तर आहे ते गुणस्थान कंटिन्यू राहतं. कळलं ना? म्हणजे चौथं असेल तर चौथं, पाचवं असेल तर पाचवं, सहावं सातवं जे असेल ते असेल. कळालं का नाही? अशा प्रकारे ही सगळी उपशम सम्यक्त्वाचा काळ पाहिलेला आहे. बाकी सगळी चर्चा उद्या बघूया. ठीक आहे. ओम.